पूरा 16 का रहेगा तो पूरा डाल गो आणि घेतला मारेल तू दोघांना अरे नाही तुम्हाला काय वाटतं हे बघा ह्यांचं पोट सांगू शकता आपण किती मजा केली यांनी. सर्वांचं स्वागत आहे आपल्या न्यू व्लॉग मध्ये. आणि आता आपण जो व्लॉग शूट करणार आहे तो तुम्ही थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल आता कसला व्लॉग आहे आपला. अक्षय आणि ध्रुवचा बर्थडे आहे तर त्यानिमित्त आपण पुढे सेलिब्रेशन करणार आहे. तुम्ही व्लॉग मध्ये कंटिन्यू करा आणि व्लॉग शेवटपर्यंत बघा. तुम्हाला सर्व मजा बघायला भेटेल आम्ही काय करतोय कसं सेलिब्रेशन होतंय. तर थँक्यू. बघा आणि मेन म्हणजे आपला अनस्क्रिप्टेड लाईफचा चौथा व्लॉग आहे. तर तुम्ही या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. हॅलो गाईज, तर आम्ही आलेलो आहे आत्ता बार्बेक्यू नेशनला. ध्रुव आणि अक्षयचा बर्थडे. तर आपण बघा आपली आम्ही सगळे आलो आता बार्बेक्यू नेशनला. आता आम्ही सेलिब्रेशन करणार आहे आणि कसं काय काय होतं ते तुम्हाला दिसेल. ते तुमच्या हाताला दाखवा असा आवाज येतो. आज नुसती तोडफोड करायची. नुसती तोडफोड करणार आहे. बघू आता पुढे काय होतं. तुम्ही स्टे करा. वापस बताओ. सोया चाप इसको क्या मशरूम और ये क्या ओके ठीक है. तर आले पायनॅपल घेऊन. बघा गाईज व्हेजचं आलेलं आहे बार्बेक्यू. आता नॉनव्हेजचं येईल थोड्या वेळात. हे लोक हे नॉनव्हेजवाले आहेत. मी एकटा व्हेज आहे. बघा मला कसं वाट टाकलेलं आहे एकट्याला. हे बघा इथं क्रिस्पी कॉर्न पण आलेला आहे एका साईडला. ह्याची बघा खायला लागते दाल. क्रिस्पी कॉर्न आलेले. क्रिस्पी कॉर्न पण ते गोल चम्मच नाही का. याला गोल चमच. क्रिस्पी कॉर्न पण आलेले. आत्ता नॉनव्हेजचं स्टार्टर आलेलं आहे. ते काय आहे चिकन आहे आणि फिश टिक्का. ते आयडिया नाही याची पण आयडिया नाही. हे पण सेमच आहे वाटतं. काय काय लोट्या सांग काय झालं. रुमाल पडला भावाचा रुमाल पडला. बाकी सगळं स्टार्टर. सर तुम्हाला कसं वाटतं तुमच्या बड्डेला एवढं सगळं पण मस्त झालेलं वाटतं. कसं वाटतंय दूर सर तुम्हाला कसं वाटतंय. एकदम बेस्ट. तर इथं आलेलं आपलं विंग्स आलेत. चिकन विंग्स सगळ्यांना. मीटबॉल आलेले आहेत सगळ्यांना. आता नेक्स्ट आपला अजून स्टार्टर आलेलं आहे. चिकन क्या क्या आहे. चिकन और फिश आहे आपलं. चिकन आणि फिश आलं आपलं. हाँ क्योंकि यहाँ पर पूरा 16 का रहेगा तो पूरा डाल बघू शकता काही. आता आपलं व्हेजचं पण आलं आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. मी व्हेजचं हे बघा. व्हेजचं स्वीट कॉर्न आणि हे आलं आहे. आपले बघा पनीर पण आलेले आहेत सध्या. ते सगळे पनीर. तर तुम्हाला कसं आहे आवडतं आहे का जेवण. हे नॉनव्हेजवाले आहेत बघा. हे बघा नॉनव्हेजवाले आहेत. हे बघा कसे खात आहेत. हे बघा हा एक नॉनव्हेज. कसं वाटतंय सर तुम्हाला. अमेरिकन बाई ही बघा चमच्यानी खाते. चमच्यानी हां चमच्यानी. ओ श्रवण सर कसं वाटतं जेवण. मस्त आहे. कसं आहे ना नॉनव्हेजची पण दाखवून घ्या एकदा. नॉनव्हेजचं तर बघा अख्खा फुल भरलेला आहे. फुल लोडेड आहे. हां हां चला आता आलेली आहे पाणीपुरी पण आता फुल दाबून खायची. काही बघा आता हे लागेल. पनीर स्टार्ट करूया. पहिली सळी असे आपण किती सळ्या संपवायचे ते आता हे माझ्यावर डिपेंड आहे. बाकी अक्षय तुम्ही नॉनव्हेजचे किती सळ्या संपवणार आहे.
आमचा आकडा आहे 50चा. 3 संपलेले आहेत ऑलरेडी. हा 3 संपलेले आहेत. यांना बघू आपण किती संपवतो. आणि माझ्या पण बघा आता सध्या 1 संपली आहे. स्टार्ट केलं आहे ते बघूया आता. बघा किती प्रेमाने भरते ही पाणीपुरी. ती पण एकदम फुल ना लोडेड. आता बघा एवढा मोठा तोंड खोललाय त्यांनी एका पाणीपुरी. बघा लवकर कसे अशी आवडली पाणीपुरी. जास्तच आवडली ती. हा ती पण हिच्या हाताने भरवलेली. हा असं नको स्टार्ट केली. टेस्ट का क्या सीन है? खूप मोठी नाही. असं नको. बघू आपण इथे काय सीन आहे. बघा हे काय लिहिलं आहे अनलिमिटेड मॉकटेल्स अँड सॉफ्ट ड्रिंक्स टू युअर अनलिमिटेड 249. पार्टी पण आहे बघा इथं वेगवेगळे ह्याच्यात आहे. फ्रेशला आहे त्याच्या तिथे 49. इथं साईड हे काय आहे अनलिमिटेड मॉकटेल पर पर्सन 249 रहेगा पर पर्सन और ये अलग आहे ना. हाँ वो अलग बदली का थंडी हो काढली. बघितलीस काय. हे मागव ना. हे सोपं आहे. एक एक बघू आपण काय तरी बघू काय करूया. हे मागवायचं काय हे मागवायचं आपण विचार करतोय. ठीक आहे. बघा आता ही पाणीपुरी भरते मला. भरून झाली. बहीण भावाला पाणीपुरी भरवत आणि भावाची रिएक्शन हे बघा. डायरेक्ट प्लेटच उचलली गेली. श्रवण भाऊ काय टेस्ट आहे इकडची सांगा जरा रिव्ह्यू द्या. काय चांगली पण जास्त स्टार्टर व्हेरायटी नाही. व्हेरायटी पाहिजे. आहे व्हेरायटी. फिश कशी आहे. फिश कशी आहे. साईड भेटल. अनुजा कसा वाटलं स्टार्टर. मस्त होता. हे नॉनव्हेज स्टार्टर कसं. सॉरी तुम्ही व्हेज खाताय ना. हा तुम्ही व्हेज स्टार्टर कसं होता. हे बघा पनीर चेपतोय नुसता. हे बघा इथं व्हेजवाले हे सर्व नॉनव्हेज आहे. बघा नुसता पनीर चेपतोय मी. चेपा पनीर चेपा. ध्रुव अरे ह्यांचं काय चालू कपल गोल्स. हे कपल गोल्स. हा तुमचा बर्थडे एकत्र येतो ते मान्य आहे. ध्रुव स्टार्टर कसा होता. एकदम बेस्ट. अक्षय 1 नंबर. 2 नंबर काय होतं मग. पाणीपुरी. हो वाव. मॅडम कसं वाटलं स्टार्टर. मॅडमला पाणीपुरी आवडली आहे. टिक्कापुरी. ए भैया एक टिक्कापुरी दे ना. बघू शकता तुम्ही इथं सगळे स्टार्टर खात आहेत नुसते भरभरून. अजून सगळ्या संपवत आहेत. अजून येत आहेत चिकन विंग्स माझी फेवरेट आहे इकडची. लेग पीस नाही आहे आज नाही दळवेली नसते पण चिकन विंग्सनी काम चालू नाही बाबा. बघूया आपण पुढे काय काय खात आहे. मेन कोर्स पण दाखवू तुम्हाला. बघूया. दोन साईड तोडतो. साईडने गेलं तरी चालेल. नाही गेला पाहिजे. ते युद्ध सुरू होते आता. अनुजा वर्सेस अक्षय. अरे नाही चिकन नाही. आपण अंडे घेऊ. कोलंबी कावा. काय आता इथं आलं स्वीट घ्यायला. स्वीट बघू शकता इथं श्रवण आलेलं स्वीट घ्यायला. हे बघा तोडून मस्तपैकी. काय नाव आहे याचं. काय माहित काय नाव. नाव माहीत नाही. तर चीर हे 2-4 इथं बघू शकता. कसाटा पेस्ट्री. चॉकलेट ब्राउनी पण आहे. मागे कलिंगड आहे. पपई घेऊ. पपई नको घेऊ. आणि इथं सॅलड आहे बघा. सॅलडचे पण खूप व्हरायटी आहे. रिंग ऑनियन कुकुंबर. मिरची पाहिजे तर मिरची पण घेऊ शकता. ब्राउनी काय तरी वेगळं आलेलं आहे. काय ते बघू शकता. हा अजून डिश भरतोय. सगळ्यांसाठी घेतोय. मिरची पण घे बाबा. हे बघा आता घेतलेली आहे. काय बोलत काय नाही. आपण पेस्ट्री टेस्ट करू आता. कसं आहे बघू इथे. लवकरच मेन कोर्स दाखवू तुम्हाला. लवकरच मेन कोर्स बघू आपण. लवकरच
इथं यांचा मोहितो पण आलेलं आहे. आपल्या सगळ्यांचे मोहितो आलेले आहे बघा. सगळ्यांनी वर्जिन मोहितो मागवले. ब्लू पॅसिफिक माझं पॅसिफिक ब्लू मागवलेला मी. बघू शकताय बघा 2 लिंबू पाणी. काय बोलतोय तू? लिंबू पाणी. लिंबू पाणी तुमच्यासाठी पेस्ट्री देते, तुम्ही पण या खायला. ती बोलवते काय काय स्टार्टर ग्रुप. आपण आलो मेन कोर्स. आता आपण आलो मेन कोर्स कडे आणि पहिला आहे कोस्टर फिश करी. नाव घेता येतं इंग्लिश मिडियमचं. बघू शकता तुम्ही. फिश कुठे आहे? हाय 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 फिश आहे. नंतर आहे बुरानी गोश्त. बघू शकता चिकन कॉर्मा. चिकन बघू शकता आपलं मोठे मोठे पीस आहेत. टेस्ट बघू आपण कशी आहे नंतर. दम बिर्याणी. दम काय उरलेलं मटन. सूप गरम आहे गरम. आपण व्हेजचा पण मील कोर्स पण बघून येऊ काय आहे तो. व्हेजचा बघून येऊ का? व्हेज तर काय खायचं नाही तसं पण बघून येऊ शकतो आपण. काय हरकतच काय. आईस्क्रीम पण दाखवणार. आईस्क्रीम तर आहे बघा माझ्या पाठीच आहे. ते आपण नंतर आपण करूया. तोपर्यंत आपण व्हेज. गाईज इथं बघा प्लेन राईस आहे. स्टार्टिंगला प्लेन राईस. नंतर आहे दाल मखनी आणि विथ व्हेज दम बिर्याणी. हे बघा हे नॉनव्हेजवाले व्हेजमध्ये आले. त्यांना काय लाजा आहेत. इथं बघा 1 मिनिट पनीर टिक्का मसाला बघा मस्त. हे बघा हे पण एक इथं नॉनव्हेजवाले आले. साधा भात घ्यायला आले. तिथं साधा भात भेटत नाही वाटतं. व्हेजमध्ये थांबा आपण हे जरा पहिले नीट लावूया. हे काय आलू मिठी ड्राय आणि दाल पलक पकोडा तडका. सॉरी तिला नाव घेता येत नाही. ठीक आहे तिला नाव घेता येत नाही. हा असं चालले. त्याला काय नाव येत नाही. काय व्हेज इन हॉट गार्लिक सॉस. काय अरे वा. आणि चीज गार्लिक नूडल्स पण आहेत. आणि इथं आहे हे क्रीम ऑफ टोमॅटो. काय ते क्रीम ऑफ टोमॅटो बघू. हा सॉस. चला मग आता आपण आपल्या प्लेटा भरू. जामून शॉट कसं आल्यावर कसा पिला आपण. कसा जामून शॉट. फ्लेवर तर दाखव. जामून कसं आहे मग फ्लेवर. चांगलं आहे. फेवरेट आलेला आहे गुलाबजामुन. हे बघा हे असं बोलते एकटीसाठी आहे. नंतर एकटीच चेपते. हे बघा दाखवा. हे बघा हे एवढे छोटे छोटे गुलाबजामुन हे अशी एकटी संपवते. खाऊ शकते हो. हे फक्त वरची बघा. प्लीज गिव द रिव्ह्यू. याला पक्का गोड आहे रे. दात शिजवायला लागले एवढा गोड नको मला. दे बघा रडतोय माझा विचार भाऊ. तो का त्याची रिएक्शन किती गोड आहे. कदम घे कदम. लवकर त्या पांढऱ्या ज्यूस सांगेल. दात मारतो आता. कमळ फुलवून किती गोड आहे. मला दिला नाही. बघा ही सर्वांना त्याच्या भरवते. आता तो जो मगाचा जो हिच्यावर ब्लेम लागला आहे की हे सर्व खाते तर ती तेव्हाच मला सगळ्यांना भरवते. मगाशी जो ब्लेम लागला ना हिच्यावर ते सर्व खाते. तर आता ती सर्वांना भरवते. सर्वांसाठी आणायला सांगितलंय. बघू काय आणलंय. दोन्ही आईस्क्रीम आणले. हे बघा आवाला नुसता फोटोशूट काढायला बोलतोय. गाईज हे बघा काय करतायत. बस रे बस. टेस्टी. रिव्ह्यू दे. आणि हा बघा काय घेऊन आले. हा बघा 75 हाड येतो. रिव्ह्यू
याच्यात हे टाकून Normal आहे. याची टेस्ट लागते टेस्ट कर. याची टेस्ट लागते आणि माझी जास्त टाकलेलं हे काय आणलेत ना चिप्स हे घे मग खावट लागते फेमस फ्लेवर आहे टेस्ट कर टेस्ट कर याच्यात टाकून ना एकदम खावट हे अक्षय छान लागते, serious. अक्षय तिकडे बरं थांब ना चॅलेंज आहे पूर्ण क्लीन करायचं आणि खूप weird हे. लागतंय guys. नाही, तू पण टेस्ट कर ब्रो हे कुठल्या साईडला आहे असं समोरून मिळतं हे आण. तिकडे आहे. ए कुठल्या साईडला आहे ऑनेस्ट रिॲक्शन व्हेरी ऑनेस्ट रिॲक्शन दात सगळे बाहेर होते हे टाकून ये कढीपत्ता तोंडात गेलं ते पुरी नाही तो अरे कढीपत्ता नाही कोथिंबीर आहे काय तिथं आता कुल्फी चॅलेंज होणार आहे श्रवण आणि दादामध्ये आणि तुम्ही मागच्या सेकंड ब्लॉगमध्ये बघितलं असेल त्यांचं पुशअप चॅलेंज दोघं पण पांगलेलं भरपूर आणि यावेळेस आता कुल्फी चॅलेंज करणार आहे दोघांनी 3-3 कुल्फी घेतले कोण लवकर संपवतो ते आपण बघूया आणि आपल्याला कळेल विनर कोण आहे लवकरात लवकर तर बघूया आपण बघा हे श्रवण आणि अनिकेत कॉम्पिटिशन मी आधीच 3 संपवले हे कारण देऊ नका आता हे मागच्या वेळेस पण कारण दिलेलं आहे कुल्फी बघू मी शकता किती स्ट्रॅटेजी नाही तीन कुल्फी आहेत अख्खी डिश कम्प्लीट करायची आहे 3, 2, 1 गो रिॲक्शन बघू शकता कसं वाटतंय पहिली कुल्फी खाऊन हा बोला थोडं 2 शब्द हा बघा पहिली कुल्फी याची पण चालू आहे आणि चांगल्या प्रकारे दुसरा हा केलेला आहे मोठाच आणि बघू शकता अनिकेत हा बघा हा सुपला शॉट आता हा कात्री शॉट दिलाय हा बघा मँगोला एकदम कात्री शॉट म्हणजे आतल्यात फाटली आहे पण आता दाखवत नाही हा बघा हळूहळू खातोय आस्वाद घेत जणू काय घेतोय सॉरी काय साई केलं? घे. इकडे माझ्या कॅमेरा कर त्याने काय केलं असेल आईस्क्रीमची बाईट घेतली आणि त्यावर तो मोजिटो पिया त्याची नाही ती व्हिडिओमध्ये आहे श्रवण पांगला आहे परत एकदा आणि विनर आहे अनिकेत जाधव द 75 हार्ड द प्लास्टर मास्टर पोरींचा चहेता पण पोरीने रिजेक्ट केलेला हा आमचा अनिकेत जाधव आणि हारलेले श्रवण थोर मजा घेतो मजा घेता आता पाचच्या चॅलेंज मध्ये पण असंच बोललेला श्रवण तुम्हाला हारल्यावर कसं वाटतंय हरल्यावर काहीच नव्हतं तुला मला आनंद झाला मी हळूहळू खाऊन एकदम टेस्ट आतून खूप बदनामी वाटते बदनामीचा विषयच नाही. हे तुम्हाला काय वाटतंय फेअर डिसिजन होता म्हणजे नाही कोणाच्या बाजूने तुम्हाला कोण वाटलं अनिकेत जिंकलं जिंकलेला आहे तुम्हाला कोण वाटत होतं जिंकेल श्रवण श्रवण वाटत पण होता अनिकेत जिंकलेला आहे अशा प्रकारे ध्रुव तुम्हाला काय वाटत होतं आम्हाला माहिती आहे अंड्यात जिंकणार होता 75 आणि श्रवण हारल्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं बॅड लक बॅड लक तुम्हाला काय बोलायचं कोण जिंकणार होता कोण जिंकलं पाहिजे होतं तुम्हाला पहिल्या बाईट वरूनच कळलं की हात जिंकणार होता. पुढे कायच बोलू पण आधी कोण Bite वाटलेलं मध्ये कोण घाबरले. जिंकेल? आधी श्रवण वाटलं होतं पण ठीक श्रवण. आहे आता हा जिंकला श्रवणला रेटिंग जास्त आलेले काय करतो But- हा जिंकला अफसोस सगळीकडे असंच होतं ज्यांना जास्त रेटिंग येतात ते हरतात एंड टायमाला तुम्हाला काय वाटतं कोण जिंकणार होतं श्रवण हा श्रवण पण जिंकलं कोण आणि बाईट बरोबर वाटत होता तो जिंकणार बट ॲट द एंड मोमेंट तोच जिंकला आता आपला नेक्स्ट चॅलेंज आहे श्रवण आणि अक्षय काय बोलतो श्रवण अक्षय नेक्स्ट चॅलेंज आहे बघा तुम्ही बघू शकता वनिला विथ वनिला आम्हीच बोलतो ते बघा आता वनिला आम्ही आता व्हेनिला चॅलेंज याने cheating केली आधीच. एक एक बाउल आम्ही व्हेनिला घेतलेला नाही, cheating आहे. चिटिंग असं शूटिंग थोडी आहे हे केले ती सगळी ती त्याने पण केलं मग कुठे आहे? ते काय बघ असं थोडी स्ट्रॅटेजी भाई स्ट्रॅटेजी असते एकमेकाची चला तुम्हाला माहिती हे बघा स्टार्ट थांबा जरा, थांबा 1 2 3 स्टार्ट बघू आता हे बघा हे पाचच्या
खारचा त्यांना पस्तावा आहे म्हणून ते आता पटापट एक एक मोठे मोठे घास खातात हा? झाला आता. या प्रकारे श्रवण जिंकलेला आहे. श्रवण एका छोट्या बाउल मध्ये जिंकलेला आहे. आता आपण एक आणि दोन जे बड्डे बॉयज आहेत त्यांच्यासाठी एक सरप्राईज आहे ते आपण आता आलेलं आहे. ते आता थोडं हा सरप्राईज आहे ना श्रवण, काय बोलतो? तर आता तुम्ही बघू शकता. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. आता दोघं बड्डे बॉय यांचं बिल पण तगडं फाटलंय. मस्त. बिल बघू शकता तुम्ही, तगडं बिल फाटलंय यांचं. जास्त नाही, कमी आहे त्यांच्यासाठी कमी आहे. बरोबर ना? हो येईल ते पण येईल. चल चलो अभी क्लोज करते आपण इधर से डन करते. देखो मी बघा मी अख्खी संपवली बघा. यांनी संपवलं, चॅलेंज हारलाय. हा बघा हारला गेला. चॅलेंज हरलं तर लास्ट पर्यंत. आता आमचं खाऊन झालेलं आहे, सगळ्यांचे चेहरे थकलेले आहेत. आता खाऊन सगळ्यात तगडे खाल्लेले आहेत, लेग पीसपासून सगळं पनीरपासून सगळं. आणि आता बघूया सगळ्याचा रिव्ह्यू घेऊया आपण, कसं काय वाटलं त्यांना या बार्बिक्यू नेशनबद्दल आणि कसं झालं आहे सेलिब्रेशन आजचं. तुम्ही पण सांगा कमेंट करून नक्कीच कसं वाटलं, आणि लाईक नक्कीच करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आता रिव्ह्यू घेऊया आपण यांचा सगळ्यांचा, आणि किती दमलेत किती नाही ते बघूया. चला, पहिला मेंबर आहे श्रवण. बघायचं किती थकलेला आहे या. तुला काय वाटतं श्रवण, कसं केलं तुझा बार्बिक्यू? आजची मॅच होती ना माझी, एकदम बादशा गेली. पहिल्या हारला त्याचं काय झालं? नंतर चिटिंग करून जिंकलं ते माहिती आहे. फुल बॅटिंग केली. फुल बॅटिंग केली. नंतर काय झालं की काय हे यांना वाटतं चीटिंग. स्ट्रॅटेजी असते प्रत्येक लवकर बरवा, आपलं पिक्चर नाही बनवायचं. स्ट्रॅटेजी यूज केली होती. स्ट्रॅटेजी किती झालं केली आणि खाल्ली पटापट. खाल्ली. त्याच्यात चिटिंग नाही. तर श्रवण मगाशी कुल्फी बॅटल मध्ये काय आलं, मी पहिले थिंग खाल्लेला, परत थिंग घेतल्या, तर मग कसं थोडं नाही हार्ड. तुम्ही हारलात ते ठीक आहे. हारलो ते या हारलो. बार्बिक्यू नेशन बद्दल काय हो बोलू? हारलो तर हारलो. स्टार्टर, मेन कोर्स चांगलं होतं, सगळं बेटर होतं. नाही म्हणलं, Okay ना? थोडं फक्त अजून थोडं चिकन मध्ये व्हेरायटी पाहिजे. ठीक आहे. आता कट करू आपण तुमच्याशी. हा आता दुसरा थकलेला माणूस 75 हार्ड स्पेशल. काय वाटतं? हे बॉडी नका दाखवू तुम्ही, तुमची नाही बॉडी. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? वाढले ते आता जरा. बार्बिक्यू नेशन बद्दल काय वाटलं तुम्हाला? मेन कोर्स, स्टार्टर्स, आईस्क्रीम. स्टार्टर खूप मस्त होते आणि मेन कोर्स पण एकदम मस्त होता. आणि जो आपला लाजत काय बोलताय तुम्ही लवकर? चॅलेंज पण झालाय तो, त्यात पहिला विनर आपणच आहे. नंतर त्याला जो फ्रस्ट्रेशन आला त्यांनी तो अख्खा वनीला एक स्कूप मध्येच संपवलं चिटिंग करून. तुम्ही स्टार्टर आणि मेन कोर्सचा रिव्ह्यू द्या ना सर. पिक्चर तुम्ही जिंकलेलं हारलेलं का सांगताय? माहिती तुम्ही चला जिंकलं. एकदम मस्त आहे. 10 out of 10 आहे. सर्व जेवण, स्टार्टर, आईस्क्रीम पासून सर्व ओके. एकदम. आईस्क्रीम हा बघितलं तुम्ही कशी खाल्ली. हा अनुजा कसं वाटतंय? अच्छा ठीक आहे. खूप छान होतं. हा. व्हरायटीज अजून पाहिजे तर चिकनमध्ये तरी. आणि टेस्टला पण भारी होतं. तर माझ्याकडून तरी 10 out of 8 आहे बार्बिक्यूनेशनला. ओके. आणि पण तुम्ही लवकर भरलात पोट हा, तुमचं. आता मी- एवढं सपोर्ट आणि तुम्हाला स्टार्टरचा मी मेनू जास्त पाहिजे असं का? मी केवढूशी आणि ते केवढं. मग तुम्हाला स्टार्टरचा मेनू जास्त का पाहिजे होता? हा, मग चिकनमध्ये तर ॲटलिस्ट व्हरायटी पाहिजे. चिकन मध्ये पाहिजे. आणि तुम्ही यांच्या कॉम्पिटिशन बद्दल काय बोलाल? अरे ह्यांची कॉम्पिटिशन बद्दल काय बोलेल, ह्याला तर मी बघून पहिलीच घाबरली पहिल्या बाईट मध्येच. बाप रे. आणि श्रवण नंतरची चिटिंग काय बोला? चिटिंग होती की फेअर गेम होता? चिटिंग होती फेअर ना? गेम खेळा यार. तुमचा श्रवणचा बिग बॉस नका करत बसू. नका करत बसू. सो थँक्यू. आणि आपल्याला आलं आहे कदम सोबत जोडूया आपण. कदम, तुम्हाला काय वाटतं स्टार्टर आणि मेन कोर्स बद्दल काय वाटतं? ठीक होता, आवडला. हे बोलून तुमचे 2 शब्द संपवता का? हो सर. अहो तुम्हाला या कॉम्पिटिशन बद्दल काय वाटलं? काय नाही, काय नाही चिटिंग केलेली आहे श्रवणी. पद्धतीने. ओके. अजून काय बोलू इच्छिता तुम्ही? मोहितो बिहितो खूप छान होता जेवण. 10 out of 9. काय तुम्ही जास्त हलताय काय पण? असंच जरा ध्रुव बोला.
तुम्हाला काय वाटतं हे बघा ह्यांचं पोट सांगू शकता आपण किती मजा केली यांनी. आणि मेन कोर्स स्टार्टर कसा होता? एकदम म्हणजे एकदम भारी. एकदम भारी ना पण हां भारी. पण केक छोटा होता. केकला काय करतात? थांबा बिल पे करू द्या. बिल पे. मोहितो कसा होता? मोहितो गोड होता पण कोथिंबीर जास्त होती त्याची. कोथंबीर नाही ते पुदिना होता बाय द वे. हा बघा इथं स्कॅन करतोय, इथं पासवर्ड बघू शकता तुम्ही. ओह माय गॉड. कॉम्पिटिशन बद्दल काय सांगता? कॉम्पिटिशन बद्दल पहिल्याच्यात अनिकेत जिंकलाय आणि दुसरी दुसऱ्यामध्ये श्रवणनी चिटिंग केली. ती आईस्क्रीमला त्यांनी वितरवलंय वितळवलंय आणि नंतर ते खाल्ले त्याच्यामुळे म्हणजे अक्षय सोबत तो मोहे strategy करतोय. माझ्यासोबत मोहे झाला. हा अक्षय रिचा, काय वाटतं तुम्हाला कसं होतं इकडचं बार्बिक्यू नेशनचं स्टार्टर आणि मेन कोर्स? छान होतं. मेन कोर्स पण छान होतं पण थोडंसं माझी मर्जी. तुम्ही सांगा इथं लक्ष द्यावं. बोला पुढे. स्टार्टर कसं होता? स्टार्टर्स किती रेटिंग्स द्याल तुम्ही मेन कोर्स आणि मेन कोर्स आणि स्टार्टर्स. आईस्क्रीम बिस्क्रीम कसं होते सगळं? आईस्क्रीम छान होते. मस्त. गुलाबजामुन तुमचे फेवरेट कसे होते? एकदम मस्त. आणि या कॉम्पिटिशन बद्दल काय सांगाल? कॉम्पिटिशनबद्दल फर्स्ट कॉम्पिटिशनबद्दल अनिकेत दादा जिंकलाय आणि सेकंड कॉम्पिटिशनमध्ये श्रवणने चिटिंग केली गाईज. चीटिंग केलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला स्टार्टिंग आणि आपल्या मेन कोर्स बद्दल कसं आहे? स्टार्टर तर तगडी पाहिजे होती मला, पण विंग्समध्ये काम भागवलं मी. विंग्स तर असे तुम्ही बघितलं असेल स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये की मी कशा विंग्स तोडल्या आणि पाणीपुरीचे कशा पुऱ्या गपकन ह्याने मला भरवल्या. आणि त्याच्यानंतर व्हेज नॉनव्हेज सगळे स्टार्टर आम्ही खाल्लेले आहेत. आणि मेन कोर्समध्ये पण आम्ही भरपूर सारे चिकन मटन सगळं खाल्लेलं आहे. आणि मटन ट्राय केलेलं आहे, ह्याने चिकन आणि मी पण चिकन ट्राय केलं. नूडल्स पण चांगले होते व्हेज. आणि आईस्क्रीम पण माझ्यासोबत माहिती आहे आईस्क्रीमचं काय झालेलं आहे. श्रवणने माझ्यासोबत चिटिंग केलेली आहे, तुम्हाला माहिती आणि असेल. मोहितो कसा होता? मोहितो या सगळ्यांचं वर्षन मोहितो एकदम ओके होता. पण माझा ओके. आणि हे बघा ह्याने रिव्ह्यू दिलेला आहे अशा प्रकारे. हा तू कंटिन्यू कर. तोच माझा म्हटलं मोहितो होता. तुझं पॅसिफिक हा कुठला तरी होता पण तो चांगला होता, पण मी मागवलेला कुठला तरी होता पण चांगला आणि होता. कॉम्पिटिशन बद्दल काय बोलू इच्छिता? पहिला कॉम्पिटिशन मला ॲज इट इज मला काय बोलायची इच्छा नाही आहे दोघांबद्दल. ते दोघं हवरे होते, कुल्फीला माहिती होतं. आणि तुमच्या कॉम्पिटिशन बद्दल? बोलायला गेलं तर श्रवणने चिटिंग केलेली आहे ॲज इट इज. नेहमीप्रमाणे माझ्यासोबत चिटिंग करत आलाय आणि आता पण चिटिंग केली. वेगळं काय केलेलं नाही त्यांनी माझ्यासोबत. रोजचा मोहे आपलं आता सगळं झालेलं आहे. आपण आता बाहेर आलेलो आहे बार्बिक्यू नेशनमधून. तर सगळ्यांनी आता कसं वाटलं तुम्हाला? सगळ्यांना भारी वाटलंय. आणि आता काय आता चाललो आहे आम्ही घरी. तर बघू हे दोघी जातील आता कुठे घरी. हां जोगेश्वरीला जातील आणि आम्ही कोंडगावला जाणार एक. आणि आम्ही सगळे आमच्या एक लोक जोगेश्वरी बोलतोय ती मागं ती टेकडी असं नाही आहे. तर बघू आपण काय होतं. चला, ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.